आणि जॉईंट सपोर्ट पण घेतलेला आहे आणि कॅल्शियम कॅल्शियम आणि मल्टीव्हिटॅमिन ते सगळं घेतलेलं आहे मी. आणि त्याचा मी दुसरा रिझल्ट सांगू इच्छिते की माझ्या टाकाच्या फाटत होत्या त्या टाकांमधून रक्त सुद्धा आता पूर्ण प्लेन झालेलं आहे. येस, मी त्याच्यामधून रक्त का बंद होणार आहे? कारण शरीरामधली उष्णता बाहेर निघून जाते ज्यावेळेस आपण वर्कआउट करतो. म्हणजे आपल्या शरीरातली, मी नेहमी सांगते, डिटॉक्सिफिकेशन हा शब्द नसेल समजत, पण आपल्या शरीरामधली घाण निघून जाते, दुर्गंधी आपण ज्याला म्हणतो. तर मी काल तर 4च डिसीज सांगितलं तुम्हाला. वॉमिटिंग होऊ शकते, लूज मोशन होऊ शकतं, तुम्हाला युरिन पास होऊ शकते किंवा पिंपल्स, या 4 गोष्टीतून. आणि आता जी उष्णता तुम्ही म्हणते टाचेतून, तर ते सुद्धा नॉर्मली होऊन जाणार आहे. प्रॉब्लेम तो सुद्धा सॉल्व्ह होणार आहे. फक्त सातत्य. आणि तुमचं वय किती मॅडम? आणि माझं वय 42 आहे आणि मी पहिले खाली बसू शकत नव्हती आणि पूर्णपणे आता खाली बसू शकते. खाली बसू शकता नाही तुम्ही? ऐका मॅडम, माझ्यासारखे 7 वर्ष जर तुम्ही दिले ना, तर तुम्ही माझ्यापेक्षा जास्त वर्कआउट करू शकता. कमी माझ्यासारखे 7 वर्ष इथं तुम्हाला द्यावं लागणार आहे. मग तिथं लग्न, मौत, पाणी, काय या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करून तुम्हाला इथं स्टेबल राहायचं हे तुमच्या हातामध्ये. हे मला पण आलं असं ना, 7 वर्षामध्ये भरपूर जण मेले असन, भरपूर जणांचे लग्न झाले असेल, भरपूर जण घरात प्रोग्राम असेल, घरात आमच्या दोघांचे काहीतरी भांडण झालं असेल. 7 वर्षामध्ये सर्व गोष्टीला फेस मला करावं लागलं असेल ना, तर या 7 वर्ष जर तुम्ही इथे मनापासून मॅडम सोबत जर राहिला, तर तुम्ही यांच्यापेक्षाही जास्त फास्ट मध्ये वर्कआउट करू शकता. आपल्यावर डिपेंड आहे. यस, तर मला असं म्हणायचं आहे की त्यांनी जे तुम्हाला संधी दिलेली इथं येण्याची, इथं वर्कआउट करण्याची, हे वेलनेस फॅमिलीची ओळख करून दिली, म्हणजे जन्म तुमचा इथं झाला. आपल्याला आई वडील हे जग दाखवतो, आई वडील हे जग दाखवतो, आपल्याला शिक्षण एक शिक्षक देतो, म्हणजे हे 2 गुरु आपल्या आयुष्यातले. आणि आरोग्य दाखवणार आपल्याला कोणीच नसतं. आई वडिलांना वाटतं आरोग्य मिळावं आपल्या मुलांना, पण कसं द्यायचं काय? फक्त त्यांना वाटतं चांगलं खाऊ पिऊ घातलं तर आरोग्य दिलं. आई वडिलांचा तो समज आहे की जे मला मिळालं नाही आपल्या मुलांना द्यायचंय, पण ते चुकीचं दिल्यामुळे आणखी आपल्याला त्रास होतात. आई वडिलांचा हेतू तो नाहीच आहे, पण आरोग्य फॅमिलीमध्ये जन्म, आपल्या आरोग्य सल्लागाराचा जन्म एक देवापेक्षा कमी नाहीच आहे. म्हणजे आई वडिलांनंतर, शिक्षकानंतर तिसरा गुरु म्हणजे आपल्या लाईफ चेंज करण्याचा, आपल्याला जगण्याची उमेद शिकवणारा, आपल्याला आयुष्यामधले केर कचरा आपल्या शरीरातला काढणारा आरोग्य सल्लागार आहे. त्यांचं ऐका. गोपनारायण सर असेल, मॅडम असेल, ऑल त्यांची फॅमिली, त्यांनी स्वतः स्वीकारले फॅमिलीनी लोकांना मदत करण्याचं. का? स्वतः आरोग्य घेतल्यामुळे. नाही तर त्यांचं मेडिकल ऑलरेडी, मेडिकल मध्ये जात कोणत्या हिशोबाने. आता तुम्ही ठरवा काय करायचंय. आयुष्य स्वतःच्या पायावर की त्या टॅबलेट वर काढायचं हे तुम्ही ठरवा. माझे वेलनेस कोच खूप चांगले आहेत, म्हणजे बाकी वेलनेस कोच सांगते खूप चांगले आहेत. यस यस यस, त्यांच्या शब्दावर विश्वास तुमचा आहेच आहे, पण स्वतःवर पण विश्वास ठेवून तिथे असा आणि जे सांगतील ते करा. कारण त्यांनी घेतलं म्हणून ते तुम्हाला सजेस्ट करताय. भरपूर जणांच्या माइंड मध्ये असते की यांना तेच काम मी सांगत चालतात, पण त्यांनी स्वतः सगळं इंटेक, स्वतः सर्व खाताय म्हणून ते तुमच्या सारख्यांना सजेस्ट करताय. कारण तुम्हाला गरज आहे, आवश्यकता आहे तुम्हाला तुमचं शरीर चांगलं बनवण्याची. तर त्यामुळे लोक काय म्हणतात, कारण निगेटिव्ह लोक फार आहे. काय होत नाही ते सोडलं की पुन्हा जशाला तसं होतं, मग पुन्हा तिपटीने वजन वाढतं, मग एक्सक्यूज भरपूर जण देतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष. मी काय सांगते, आता मी सुरुवातीला पण सांगितलं, प्राऊड फील होतं. आमच्या तिघांना आजपर्यंत निगेटिव्ह करणारा व्यक्ती जन्मालाच नाही आला. आम्हाला तिघांना निगेटिव्ह करणारा व्यक्ती जन्मालाच नाही आला. आमच्या मुलाला भरपूर जणांनी निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही दोघं तर कसेच हालत नाही. आम्ही जमिनीत स्वतःला एवढं गाडून घेतलेलं, आम्हाला समोरच्याने किती तोडलं वाकलं तर आम्ही फेस्टिवल इतकं झालेलं, असं तोडलं तर वाकून पुन्हा असं येऊ, असं लोटलं तर पुन्हा असं येऊ, असं आम्ही झालेलं आहे. आणि मुलगा कमी वयाचा आहे, त्याला सुद्धा प्रयत्न केला भरपूर जणांनी, काय याच्यात काही खरं नसतं. पण त्यांनी सुद्धा तिथंच त्यांना उलटे प्रश्न विचारून त्यांनाच प्रश्नात गुंतवलं होतं. येस, तरी वय कमी असताना 18व्या वर्षीच आता तर त्याला सुद्धा कोणी हलवू शकत नाही. का? की आरोग्याचं महत्व त्याला पण समजलेलं आहे. तसं तुम्हाला जर कळालं तर तुमच्या घरातल्या लहान मुलांपासून शेवटच्या मुलांपर्यंत, आमच्या छोट्याशा आद्वित एक तर 2.5-3 वर्षाचा आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्या सुद्धा म्हणजे थोडस सुद्धा दुसरे माइंडचं नाही विचार, सगळं न्यूट्रिशन विषयी त्याला विचार, त्याच बद्दल बोलत. तर आम्हाला सुद्धा नवल वाटतं. का? घरात जसं वातावरण असं 100% मुलं तेच बोलतात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मॅडम. 42 वर्ष आहे वय,
माझं 46 आहे, मॅडम तुमच्या बाजूला 50 क्रॉस केलेले आहे, पण तुम्ही आमच्यापेक्षा वयाने छोट्या आहेत, आमच्यापेक्षा छान झाल्या पाहिजे. येस बिलकुल करायचं आहे मॅडम. Yes, thank you. Thank you, thank you, thank you very much. Yes. चलो, छुट्टी के वजह से बहुत सारे लोग गायब है. बोलिए, बोला मैडम. नमस्ते, नमस्ते नमस्ते, गुड मॉर्निंग, बोलो. मेरा मेरा नाम है फरजाना पठान. मेरे आरोग्य सलाहकार सबिया शाह. यस. मेरे गर्दन में गैप था मैडम, मेरे Yes. कमर में गैप था, पैर की नस दबती थी, एलर्जी थी, मेरा सब प्रॉब्लम सॉल्व हो गया. कितने दिन दवा खाना किया आपने, हॉस्पिटल कितने दिन की? दो दो 2 साल से कर रहे थे. 2 साल से हॉस्पिटल कर रहे थे. हाँ, एलर्जी के लिए तो 8-10 साल से कर रहे थे. एलर्जी कौन सी थी, मतलब क्या थी, क्या किसकी वजह से? धूल मिट्टी की एलर्जी थी मेरे को. देखो, धूल मिट्टी की एलर्जी है, धूल मिट्टी में रहना ही पड़ता है हमें. और ऐसे- थोड़ा श्वास भी लगता था. हाँ ना, तो मेरे कहने का मतलब है हम धूल मिट्टी में ही पैदा हो रहे, धूल मिट्टी में रहना है, उसकी अगर एलर्जी रही तो जीना कैसा फिर? घर में भी मैं इतने बड़े बंगले में होती फिर भी वहां भी धूल है, बाहर बाहर निकलो तो मिट्टी है. तो उस मतलब हमें जीना ही पड़ता है. तो डॉक्टर ने क्या कहा था फिर, वो एलर्जी के लिए क्या कहा था? डॉक्टर ने बोलता उसको कोई इलाज नहीं है, आपको दवा गोली खा के जीना पड़ेगा. दवा खा के जीना पड़ेगा, मतलब जिंदा जितने दिन जिंदा है उतने दिन. हाँ, दवा गोली खा के भी फर्क नहीं गिरता, वैसी तकलीफ रहती थी. आपकी उम्र कितनी है? 42 आएंगी. यस, 42, मतलब अंदाज अंदाज पंची है वो भी. शायद कम भी होगी या ज्यादा भी होगी, कोई बात नहीं. लेकिन प्रॉब्लम्स तो थे, इतने हाँ. प्रॉब्लम थे. लेकिन 2 साल से आप ये 2 साल से गर्दन के लिए, कमर के लिए जो भी दवाई खा रहे थे, जो भी हॉस्पिटल कर रहे थे, उससे मतलब दवाई खाने तक ही आराम मिलता था, या उसके बाद भी आप 2-3 दिन नहीं भी खाए तो चलता था दवाइयाँ? खाना पड़ता था. खाना ही पड़ता था. यस, एक मतलब दिन अभी रोज ऐसे लेना पड़ता. फिर विश्वास कैसे बैठ गया यहाँ पे, वेलनेस फैमिली में विश्वास कैसे बैठा? मतलब इतनी तकलीफें है, और ये कौन वर्कआउट करेगा, ये कौन ज्यादा अपने घर में उड़िया मारेगा, ऐसा लगा नहीं था क्या? नहीं लगा, फर्क दिखने को लगा तो हमने छोड़े नहीं. नहीं, मेरे मत कहने का मतलब है, जब हमें तकलीफ बहुत होती है ना, जैसे मेरे खुद का भी वही है, कमर में तकलीफ हो रही है, गर्दन में तकलीफ हो रही है, जॉइंट पेन हो रहा, सर में दर्द हो रहा, कौन ये सुबह सुबह वो गाने पे डांस करेगा, और कौन वर्कआउट करेगा? होता है ना ऐसा, इरिटेट हो जाता है ना. लेकिन नहीं, जबकि जिसको भी हार्ट डिसीज है, हार्ट की प्रॉब्लम है, शुरू शुरू में बहुत तकलीफ बढ़ती है, उस वो तकलीफ बढ़ने के बाद टोटली खत्म हो जाती है. लेकिन हमें पेशेंस रखना चाहिए, मतलब हमें खुद पे विश्वास होना चाहिए कि 1-2 महीने अगर दवा इतने दिन खानी है तो 1-3 महीने हमें अगर सजेस्ट किया है, बोला है, तो 3 महीने 100% हम करके देखते हैं. उसके बाद अच्छा जीने का मतलब जीने की उम्मीद बढ़ती है, जैसे आपको भी होगी शायद. क्या किया फिर मैडम आप, सबिया मैडम मैडम ने? खून पतला होने की गोली भी चालू थी, मैंने 6 महीने वो भी गोली खाया. बाप रे, खून पतला होने की, मालूम है धड़- कि ये, धड़कन बढ़ जाती थी मेरी. देखो, खून पतला होने की टैबलेट क्यों शुरू हुई मालूम है क्या आपको? एक तो वेट बढ़ गया, और वेट बढ़ने के कारण मतलब प्रॉब्लम शुरू हो गई, कमर में गैप, वो सब कुछ, वो दवाई खा रहे थे, दवाई खाने के बाद बहुत सारा खाना पड़ता है, तब जाके वो दवाई खानी पड़ी. पतला नहीं होता, गर्म ही करना पड़ता है. तो वैसे ही हमारी बॉडी है, ये वर्कआउट इसी वजह से है कि बॉडी गर्म होने के बाद सही खाना अगर उसको देंगे तो वो सेल अपने आप अच्छे से हो जाते हैं, उसको दवाई खाने की जरूरत नहीं. खून पतला होने की दवाई बोले तो आपको अलर्ट होना चाहिए कि कभी भी आपको अटैक आ सकता है, लेकिन लोगों को समझ में नहीं आता, वो खुशी खुशी खाते हैं. मैडम जब गोली खा रही थी मैं खून पतला होने की, तो मैंने एक महीना गोली वर्कआउट किया और गोली भी बंद नहीं किया. 1 महीना गोली भी चालू है, उसके बाद धीरे धीरे बंद कर दिया. यस यस, फिर भी डॉक्टर को चेकअप करके आपने जो भी टैबलेट है डॉक्टर के हिसाब से बंद करनी थी. डॉक्टर से बात किया, वो बोले वर्कआउट करते हैं तो छोड़ो मत. ठीक है बोले, करो बोले. धनवई हॉस्पिटल में कोर्स चालू था. कौन से? धनवई हॉस्पिटल. धनवई हॉस्पिटल में कोर्स चालू था. कोई बात हाँ. नहीं, आप टाटा बाय बाय करो धनवई हॉस्पिटल को, कि मैं अपने अच्छे से, मेरे शरीर पे मेरा संतुलन है, मुझे दवाई खा के जीना नहीं है, तो मुझे सिर्फ 1 घंटा वर्कआउट करके गुड न्यूट्रिशन पी के मुझे अपने हेल्दी लाइफ जीनी है. बस इतना करो, बहुत अच्छे से वर्कआउट करते, अच्छा सा रिजल्ट है. आप अच्छा कैसा लगता है आपको? बहुत अच्छा लगता मैडम. आप और देखो, थोड़ा बहुत मेरा दर्द, थोड़ा 15 बहुत, किलो वजन भी कम हुआ.
वाह, जबरदस्त। नहीं, मैं ये कहना चाहती हूँ, थोड़ा बहुत अगर दर्द भी हो रहा हो कमर में या स्पॉन्डिलाइटिस गर्दन में, कोई जॉइंट पे, तो टेंशन मत लो। अगर मैं इतनी अच्छी हो सकती हूँ, मुझे भी दर्द होता है कभी कभी, अब फिर भी मैडम ये 1.5 साल हो चुका है, ऊपर हो रहा है 1-2 महीने, और हम छोड़ रहे हैं, एक भी दिन नहीं छोड़ते हम। एक अभी भी दिन अच्छा मत छोड़ो, एक भी दिन मत छोड़ो। घर में शादी हो, कुछ भी हो, प्रोग्राम हो, कहीं जाना आना हो, फिर भी अपना वर्कआउट छोड़ना नहीं। कोई नहीं हमारे कर, तो काम नहीं छोड़ता था, हमने क्यों अपना काम छोड़ना। हाँ छोड़ते नहीं हम भी। यस, और जब तक जिंदगी है जब तक छोड़ेंगे नहीं। यस, 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 वही चाहिए हमें भी। भले दूसरों का आरोग्य दे सके या ना सके, देना तो चाहिए, लेकिन नहीं आरोग्य हो रहा है तो फिर खुद के लिए करो सिर्फ। नहीं, आरोग्य भी दे यस, थैंक यू वेरी मच मैडम, बहुत अच्छा लगा आपसे बात कर। रहे। चलो टाटा बाय बाय करेंगे, क्योंकि सबको, कोई कोई ना, मेरे मतलब जो भी रुके हुए होते हैं ना, उनको लगता होगा मैडम कब टाटा बाय बाय करते हैं, क्योंकि उनको भी उनके काम होते हैं। लेकिन वो मेरे सामने बैठते, सुनते, मुझे देखते, अच्छा लगता है मुझे भी, कि क्योंकि आप प्रेशर की वजह से नहीं, लेकिन मैं सामने बैठी हूँ तो कैसे जाना। अगर घर में माँ हो तो फिर भी माँ को हम ऐसा टाल के नहीं जा सकते ना, उनसे थोड़ी बहुत बात करनी पड़ती है। ऐसा ऐसा हिसाब मेरा है, शायद ऐसा लगता है मुझे भी, कि आप मुझे माँ जैसा समझते हैं, इसलिए रुकते हो। तो थैंक यू। इतनी देर आप जो भी लोग रुके हो, सुनाए, मेरी डांट हो, फटकार हो, या प्यार से बात करना हो, लेकिन मेरी हंसी से सब गायब हो जाता है। मैं जब स्माइल करती हूँ तो आपको लगता है नहीं, मैडम को कोई गुस्सा नहीं। दिल में अगर कभी कभी गुस्सा भी होता है तो मैं कभी दिखाती नहीं, यही तो मेरी खासियत है। यस, थैंक यू, टाटा बाय बाय, और मिलेंगे इवनिंग को 5:30 बजे और सुबह 5 बजे संतोष सर के साथ, सेकेंड बैच हमारे साथ, वेदांत सर और मैं। यस, टाटा बाय बाय।